असं म्हणतात की बागेत उमलणाऱ्या सुंदर फुलांचा आनंद घ्या, गळणाऱ्या पानांकडे पाहू नका. आयुष्य हे खूप सुंदर आहे. प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे याच्याशी आज आपण गप्पा मारतोय. श्रीरंग, गाणं आणि खाणं असे दोन हातात तुझे ठेवलंस तर दोन्ही असं तू छान टाळी वाजवू शकतोस. कारण दोन्ही तुझ्या आयुष्याचे अगदी काय म्हणतात आवडते असे दोन भाग आहेत. मला असं कळलेलं की आई गात असताना तू असं पहिल्या रांगेत बसून आई खाणं हो, तो म्हणजे मला आईने नंतर प्रसंग सांगितला. मी तर लहान असताना मला काही तेव्हा एवढं माहिती नव्हतं, पण ती इतकी गंमत झाली की आम्ही असं तो नेहमीचाच भागून गेला की कधी आम्ही सगळे एकत्र जमलो की तो किस्सा आवर्जून सांगायची आई. तर झालं असं की मी आईचा कार्यक्रम नागपुरात वसंतराव देशपांडे हॉलमध्ये सुरू होता आणि आम्ही सगळे आईचे बरोबरचे सहगायक सगळे गाणारे त्यांची मुलं आम्ही सगळे त्या ऑडिटोरियमच्या मागच्या सीट्सवर दंगा करायचो. तर त्याच्याही आधी मला आठवतंय की मी सदानंद देशपांडे म्हणून नागपूरचे संगीतकार आहेत, तर त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता आणि त्यांच्या मिसेस बरोबर मी बसलो होतो, त्यांच्या मांडीत बसलो होतो. तर कार्यक्रम सुरू असताना मी स्टेजवरून आईला असं केलं. अगदी लहान होतो, मला आठवतं आई आणि ते बघते आई, तर ती म्हणे ह्याला काय आणि रिॲक्ट म्हणू शकत नाही, हसता नाही येत, काही प्रोग्राम चालू आहे. तर प्रोग्राम संपल्यानंतर अजून एक गंमत झाली की माईक सुरू होते आणि सगळ्या कलाकारांना भेटायला लोक येत होते. मी आपला स्टेजवर गेलो आणि माईकवर बोललो, आई आता तरी तुझं झालंय का, मला भूक लागली आहे. तर अख्ख्या ऑडियन्सने ऐकलं. तिथे ती एक गंमत, त्यामुळे तिथून एक खाणं आणि खादाडपणा तो माझा तुझ्याकडे बघितल्यावर असं तू काही खादाड वगैरे वाटत नाही तब्येतीने, पण मला वाटतं हे सगळं जे काही खाण्याचं जे आणि तू उत्तम बनवतोस, उत्तम शेफ. जेवण बनवायचे मुख्य सर्व करण्याचे असतं ना की आतून आपल्याला ते एक छान आपण ते गार्निश करू किंवा असं काही एक छान सजावट करून मला जेवण बनवायला मुख्य खूप आवडतं. हे कुठून घेतलंस तू? हे माझ्या पणजीकडून. वा 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 वा, म्हणजे सगळ्या लोकांकडनं जे जे काही उत्तम आहे ते घेण्याचं तुझा एक छान हे म्हणजे पणजीकडनं हे घेतलंस, आजीकडनं, आई वडिलांकडून हे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. नाट्यसंगीत हा एक पण तुझ्या आयुष्याचा भाग आहे की नाट्यसंगीत एवढ्या लहान वयामध्ये ह्या सगळ्या नाट्यसंगीताचं जे बीज रुजलं गेलं ते कधी? सुरुवात अशी झाली की मी घरी, बाबा माझे व्हायोलिनिस्ट, त्यांनी अनेक संगीत नाटकांना पूर्वी साथ केली, अजूनही ते करतात. तर त्यांच्यामुळे संगीत नाटकांचं आणि किस्से तेव्हा ते ऐकणं बरंच सांगायचं. तर तसं मी नाट्यसंगीत ऐकत गेलो आणि रेडिओवरची पण ऐकत गेलो आणि 2005 साली मला नाट्यसंगीत स्पर्धा पुणे भारत गायन समाजाने घेतली होती. तर त्याची जाहिरात बघितली आणि त्यानिमित्ताने बसवायला लागलो मी पद. आणि झालं असं की त्या स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळालं, नटश्रेष्ठ बालगंधर्व पुरस्कार मला मिळाला. तर तिथून एक नाट्यसंगीत गाण्याची सुरुवात आणि तो अभ्यास, ती गोडी तिथे लागली. आणि नंतर महाराष्ट्र संगीत रत्न जी सह्याद्री वाहिनीवर एक स्पर्धा होती, त्याच्यात मी अंतिम 6 पर्यंत गेलो होतो आणि रामदास कामत, ज्येष्ठ संगीत रंगभूमीचे गायक नट, ते त्याला जज म्हणून होते. आणि तमनिशेचा सरला हे मी गाणं गायलो होतो तेव्हा, आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की तू माझ्याकडे ये, मी तुला शिक्षण देईन. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मला त्यांचं एक नीट योग्य मार्गदर्शन मिळतंय आणि अभ्यास माझा सुरू आहे. वा वा वा, मला वाटतं श्रीरंग हे नाट्यसंगीत नंतर तुला बालगंधर्व या चित्रपटाच्या प्रवासापर्यंत घेऊन गेलं. ते नाट्यसंगीताचे सूर जरा आता आणू. मन हो राम राम रंगी रंगले मना, मन हो राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले मन, आत्मरंगी रंगले विश्वरंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले. वा 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 वा, क्या बात आहे श्रीरंग, खूपच छान, खूपच छान. बालगंधर्वचा प्रवास कसा होता रे? बालगंधर्व चित्रपटात गायची तुला ती मुळात संधी कशी मिळाली? मला आता नाट्यसंगीताचा हा प्रवास सुरूच होता आणि त्याच्यात कौशल इनामदार प्रसिद्ध संगीतकार त्यांनी मराठी अभिमान गीत केलंय आणि अनेक नवीन निर्मिती त्यांची सुरू असते. तर त्यांनी माझं गाणं ऐकलं होतं आणि त्यांच्या कंपोजिशनचा पण कार्यक्रम मी सहभाग होता. तर बालगंधर्वचं संगीत